Hello students, welcome everyone to this new lecture of the topic solution of system of linear equations. In the last lecture we seen pivoting strategy, which is very important in order to solve the given system of linear equations by using Jacobi's method as well as by using Gauss-Seidel iterative method. That is first of all before solving the example we have to see whether that equation satisfies the pivoting strategy or not. For that, this pivoting strategy is very important. We know that that iterative methods are very lengthy procedures. That is, if we have to find out the solution of the given system of linear equations in a minimum number of iterations, then we must arrange the equation so that the pivoting strategy is satisfied. Okay. त्यामुळे पायवटिंग स्ट्रॅटेजी काय आहे ते आपण लास्ट लेक्चर मध्ये पाहिलेली आहे. पायवटिंग स्ट्रॅटेजी दिलेल्या सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन ने सॅटिस्फाय जर केली तर डेफिनेटली आपल्याला गॉस सेडल इटरेटिव्ह मेथड असू द्या किंवा जॅकोबीज मेथड असू द्या, या मेथडने दिलेली सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन सोडवायची झाली तर नक्कीच नंबर ऑफ इटरेशन्स हे कमी लागणार आहेत, म्हणजे आपण सोल्युशनला लवकरात लवकर पोहोचणार आहोत. ठीक आहे. ती पायवटिंग स्ट्रॅटेजी काय आहे हे आपण लास्ट लेक्चर मध्ये पाहिलेलं आहे, प्रीवियस लेक्चर मध्ये ते पाहिलेलं आहे, विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. पायवटिंग स्ट्रॅटेजीवर एक क्वेश्चन पण येऊ शकतो की डिस्क्राइब किंवा राईट अ नोट ऑन पायवटिंग स्ट्रॅटेजी. शिवाय प्रत्येक एक्झाम्पल सोडवताना आपण पायवटिंग स्ट्रॅटेजी सॅटिस्फाय होते काय ते बघणार. जर पायवटिंग स्ट्रॅटेजी सॅटिस्फाय होत असेल तरच आपण दिलेली सिस्टीम सोडवणार. जर पायवटिंग स्ट्रॅटेजी सॅटिस्फाय होत नसेल तर आपण इक्वेशनचं रिशॅपलिंग करणार, इक्वेशनचं रिअरेंजमेंट करणार, सो दॅट द पायवटिंग स्ट्रॅटेजी इज सॅटिस्फाईड. ओके. So let us begin. In this lecture we are going to see example to solve the given system of linear equations by using Jacobi's method. Okay, so let us see example on Jacobi's method. Example: solve the following system of linear equations by using Jacobi's method. Full stop. Perform only 4 iterations. System is given minus x1 minus x2 plus 10 times x3 is equal to 27. Second equation is given like this: 10x1 minus 2 times x2 minus x3 is equal to 3. And third equation is given like this: minus 2x1 plus 10 times x2 minus x3 is equal to 15. Okay. आता क्वेश्चन दोन प्रकारे विचारता येईल. इथे आपल्याला दिलेले पहा, that is solve the given system of linear equations by using Jacobi's method. Straightforward question. आता याच्यामध्ये आपल्याला दिसते पहा इथे परफॉर्म ओनली 4 इटरेशन्स, म्हणजे नंबर ऑफ इटरेशन्स किती घ्यायचे. ओके. नंबर ऑफ इटरेशन्स किती घ्यायचे ते दिलेलं आहे. म्हणजे आपल्याला माहिती आहे की इटरेटिव्ह मेथड्स मध्ये आपण इटरेशन्स घेत जातो. या पर्टिक्युलर एक्झाम्पल सोडवण्यासाठी आपल्याला फक्त 4 इटरेशन्स घ्यायचे. हाफ क्वेश्चन एक तर नंबर ऑफ इटरेशन्स किती घ्यायचे तसा दिला असेल, किंवा काल आपण डिस्कस केल्याप्रमाणे पाठीमागच्या लेक्चरला डिस्कस केल्याप्रमाणे करेक्ट अप टू किती डेसिमल प्लेसेस पर्यंत आन्सर काढायचं आहे. ओके. करेक्ट अप टू किती डेसिमल प्लेसेस पर्यंत आन्सर काढायचं आहे असंही विचारू शकतात. म्हणजे सॉल्व दी फॉलोइंग सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन्स बाय युजिंग जॅकोबीज मेथड. करेक्ट अप टू, समजा असा क्वेश्चन आला, करेक्ट अप टू. ओके. दोन प्रकारे सोडवता येईल, दोन प्रकारे क्वेश्चन विचारता येईल. करेक्ट अप टू समजा 4 डेसिमल प्लेसेस, करेक्ट अप टू 4 डेसिमल प्लेसेस असा जर क्वेश्चन आला तर आपण प्रीवियस लेक्चर मध्ये डिस्कस केल्याप्रमाणे आपण नंबर ऑफ इटरेशन्स कॅरी आउट करत राहणार, नंबर ऑफ इटरेशन आपण घेत जाणार. नंबर ऑफ इटरेशन आपण कुठपर्यंत घेणार, जोपर्यंत दोन लगतची अप्रॉक्सिमेशन्स ही सेम येत नाहीत तोपर्यंत आपण इटरेशन्स घेण्याची प्रोसेस कंटिन्यू करणार. ज्या स्टेपला आपल्याला दोन लगतची अप्रॉक्सिमेशन सेम येतील त्या स्टेपला आपण थांबणार आणि त्या स्टेपचं जे सोल्युशन असेल ते आपण रिक्वायर्ड सोल्युशन ऑफ सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन्स करेक्ट अप टू 4 डेसिमल प्लेसेस पर्यंत आहे असं आपण म्हणणार. ओके. त्या आता जेव्हा 4 डेसिमल प्लेसेस पर्यंत आपल्याला आन्सर करेक्ट काढायचं असेल तेव्हा नो डाऊट इटरेशनची संख्या जास्त असेल, मे बी 6 असेल, मे बी 7 असेल, किंवा मे बी 10 इटरेशन घेतल्यानंतर सुद्धा आपल्याला 4 डेसिमल प्लेसेस पर्यंत आन्सर मॅच होणार नाहीये. ओके. एक्झाम्पल डिपेंड्स अपॉन दिस एक्झाम्पल. ओके. हे सगळं एक्झाम्पलवर डिपेंड आहे. म्हणजे जेव्हा 4 डेसिमल प्लेसेस पर्यंत आन्सर काढायचं असेल तेव्हा इटरेशन किती लागतील याच्यावर मर्यादा नाहीये, इटरेशन्स कितीही लागू शकतात. ऑफकोर्स एक्झाम्पल मेथड सोडवल्यानंतर आपल्याला ते समजेल. नंबर ऑफ इटरेशन नक्कीच जास्त लागणार आहे. मात्र इथे आपल्याला काय विचारलेलं आहे, परफॉर्म ओनली 4 इटरेशन, म्हणजे फक्त आपल्याला 4च इटरेशन्स घ्यायचे आहेत. 4 इटरेशन्स घेतल्यानंतर आन्सर किती डेसिमलला मॅच होतं डझंट मॅटर. दिस 4 इटरेशन घेतल्यानंतर आन्सर किती डेसिमल प्लेसेसला मॅच होतंय
याचं काही आपल्याला इथं देणं घेणं नाहीये. फक्त आपल्याला काय करायचंय, 4 इटरेशन्स घ्यायचे आहेत. ओके, करेक्ट अप टू 4 डेसिमल प्लेसेस विचारलं असतं तर नंबर ऑफ इटरेशन्स किती लागतात ह्याचं घेणं देणं नाहीये. 10 लागतील, 15 लागतील, 20 लागतील, किती, जोपर्यंत 4 डेसिमल प्लेसेस मॅच होत नाहीये तोपर्यंत आपण कंटिन्यू करणार आहे. मात्र इथे फक्त आपल्याला 4च इटरेशन्स घ्यायचे, 4च अप्रॉक्सिमेशन्स घ्यायचे. मग डेफिनेटली 4च इटरेशन्स नंतर आन्सर किती डेसिमलला मॅच होते हे डझंट मॅटर. लक्षात येते, 2 प्रकारे क्वेश्चन विचारता येईल. नाउ सोल्युशन before solving this example, what we have to see? Yes, first of all we have to see that whether that given system of linear equation satisfies the pivoting strategy or not. Okay, pivoting strategy satisfy होते का नाही ते बघावी लागेल. त्यासाठी काय सांगितलं आपण पाठमागचं लेक्चर, लास्ट लेक्चर पुन्हा एकदा पहा. पायवोटिंग स्ट्रॅटेजी इज मोस्ट इम्पॉर्टंट. जर पायवोटिंग स्ट्रॅटेजी सॅटिस्फाय होते किंवा नाही तुम्ही चेक नाही केलं तर डेफिनेटली तुम्हाला इटरेशनची संख्या जास्त लागेल आणि तुम्ही रॉंग ट्रॅकला जाणार. ठीक आहे, त्यामुळे करेक्ट ट्रॅकला कॅल्क्युलेशन्स करायचे असतील तर डेफिनेटली आपल्याला पहिल्यांदा पायवोटिंग स्ट्रॅटेजी सॅटिस्फाय होते का नाही ते पाहावी लागेल. त्यासाठी काय सांगितलं तुम्ही लास्ट टाइम, येस, इक्वेशनची अरेंजमेंट कशी असली पाहिजे. पहिलं इक्वेशन तुमचं असंच असलं पाहिजे की ज्या इक्वेशन मधला पहिल्या व्हेरिएबलचा कोएफिशियंट हा त्याच इक्वेशन मधल्या इतर 2 व्हेरिएबल्सच्या कोएफिशियंट पेक्षा मोठा असला पाहिजे. एंड दिस दुसरं इक्वेशन तुमचं असंच असलं पाहिजे की ज्या इक्वेशन मध्ये दुसऱ्या व्हेरिएबलचा कोएफिशियंट हा त्याच इक्वेशन मधल्या इतर 2 व्हेरिएबल्सच्या कोएफिशियंट पेक्षा मोठा असला पाहिजे. आणि तिसरं इक्वेशन आपलं असं असलं पाहिजे की ज्या इक्वेशन मध्ये जे काही थर्ड व्हेरिएबल आहे त्या थर्ड व्हेरिएबलचा कोएफिशियंट हा त्याच इक्वेशन मधल्या इतर 2 व्हेरिएबल्सच्या कोएफिशियंट्स पेक्षा मोठा असला पाहिजे. जर तसं नसेल तर आपण इक्वेशनला रिशफल करणार, इक्वेशनला रिअरेंज करणार सो दॅट द गिवन कंडिशन इज सॅटिस्फाईड. त्याला आपण पायवोटिंग स्ट्रॅटेजी असं म्हणत असतो. ठीक आहे भाऊ, बघा आता यस इक्वेशनचा क्रम बघूयात. पहिले इक्वेशन आपलं इथं दिले पहा, हे पहिले इक्वेशन आहे. या दिस इज सेकंड इक्वेशन आणि दिस इज अ थर्ड इक्वेशन असं कन्सिडर करूयात. आता पहिलं इक्वेशन आपलं असं पाहिजे की ज्या इक्वेशन मधल्या पहिल्या व्हेरिएबलचा कोएफिशियंट त्याच इक्वेशन मधल्या इतर 2 पेक्षा मोठा असला पाहिजे. ओके, पहिलं व्हेरिएबल आपलं आहे इथं x1, म्हणजे इथं टिक केली पहा. या पहिलं इक्वेशन स्टार्ट करतो पहा. या इक्वेशन मध्ये पहिलं व्हेरिएबल x1 आहे, x1 चा कोएफिशियंट त्याच इक्वेशन मधल्या इतर 2 म्हणजे x2 आणि x3 पेक्षा मोठा आहे का? येस, नाही, कारण x1 चा कोएफिशियंट -1 आहे, x2 चा कोएफिशियंट -1 आहे आणि x3 चा कोएफिशियंट 10 आहे. x1 चा कोएफिशियंट हा x2 आणि x3 पेक्षा मोठा नाही, म्हणजे हे इक्वेशन आपल्याला पहिले इक्वेशन घेऊन चालणार नाही. ओके, नाउ दुसरं इक्वेशन बघा, दुसरा स्टार केलाय मा 10x1 - 2x2 - x3 is equal to 3. Now what is your observation? Coefficient of the first variable x1 is a 10 which is greater than the coefficients of the remaining variables x2 and x3. ठीक आहे, इथे x1 चा कोएफिशियंट त्याच इक्वेशन मधल्या इतर 2 व्हेरिएबल्स पेक्षा म्हणजेच x2 आणि x3 पेक्षा मोठा आहे. म्हणजे आपल्याला हे जे त्यांनी दिलेले इक्वेशन नंबर सेकंड आहे दॅट वी हॅव टू कन्सिडर ॲज अ इक्वेशन नंबर फर्स्ट. लक्षात येते. ओके, नाउ हे थर्ड इक्वेशन बघा, थर्ड स्टार करतोय. व्हॉट इज इक्वेशन? -2x1 + 10x2 - x3 is equal to 15. याच्यामध्ये व्हॉट इज युअर ऑब्झर्वेशन? येस, x2 चा म्हणजे दुसऱ्या व्हेरिएबलचा कोएफिशियंट, x2 चा म्हणजे दुसऱ्या व्हेरिएबलचा कोएफिशियंट हा त्याच इक्वेशन मधल्या इतर 2 व्हेरिएबल्सच्या कोएफिशियंट पेक्षा म्हणजे x1 आणि x3 पेक्षा मोठा आहे. म्हणजे हे जे आपलं इक्वेशन नंबर 3 त्यांनी दिलेलं आहे दॅट वी हॅव टू टेक ॲज अ इक्वेशन नंबर सेकंड. व्हॉट अबाउट इक्वेशन नंबर फर्स्ट? त्यांनी दिलेलं इक्वेशन नंबर फर्स्ट बघा बरं, -x1 - x2 + 10x3. व्हॉट इज युअर ऑब्झर्वेशन? येस, याच्यामध्ये तिसरं व्हेरिएबल आपलं जे आहे x3, तर तिसऱ्या व्हेरिएबल x3 चा कोएफिशियंट हा त्याच इक्वेशन मधल्या इतर 2 व्हेरिएबल्स पेक्षा मोठा आहे. देयरफॉर वी हॅव टू टेक दॅट गिवन इक्वेशन नंबर 1 ॲज अ इक्वेशन नंबर 3. लक्षात येत आहे, ही पायवोटिंग स्ट्रॅटेजी आपण तोंडी सॅटिस्फाय होते का नाही ते चेक करणार, विच इज अ व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे, सोल्युशन देयरफॉर येस वी कॅन रिप्रेझेंट किंवा वी कॅन रिअरेंज. लक्षात येते का, पायवोटिंग स्ट्रॅटेजी व्हेरी इम्पॉर्टंट. हे सगळं तोंडी डिस्कस करणार आणि मग आपण लिहिणार. वी कॅन रिअरेंज the given equations, we can rearrange the given equations so that pivoting strategy कशासाठी rearrange करायचं? pivoting किंवा pivoting, so that pivoting strategy is satisfied as follows. ओके, इक्वेशनची रिअरेंजमेंट करूयात
कशासाठी रिअरेंजमेंट करायची की जेणेकरून पायवोटिंग स्ट्रॅटेजी सॅटिस्फाय झाली पाहिजे. ठीक आहे, जे आपलं इक्वेशन नंबर सेकंड आहे ते इक्वेशन नंबर 1 होईल. म्हणजे काय असेल, येस 10x1 minus 2 times x2, that first step is very important, minus x3 is equal to 3 असेल. ओके, गिव इट इक्वेशन नंबर 1. जे त्यांनी दिलेलं तिसरं इक्वेशन आहे ते आता आपलं दुसरं इक्वेशन होईल. व्हॉट इज दॅट, minus 2 times x1 plus 10x2 minus x3 is equal to 15. इक्वेशन नंबर सेकंड सपोज. ओके, आणि त्यांनी दिलेलं जे काही इक्वेशन नंबर 3 आहे, इक्वेशन नंबर 1 आहे ते आता आपलं इक्वेशन नंबर 3 होईल. विच इज नथिंग बट minus x1 minus x2 plus 10 times x3 is equal to 27. That is equation number 3. लक्षात आहे. ओके, इक्वेशनची मांडणी केली. इक्वेशन नंबर 1, इक्वेशन नंबर 2 आणि इक्वेशन नंबर 3. ज्यावरती आपण अशी इक्वेशनची मांडणी केली आहे त्यावरती क्लिअरली आपलं काय होत आहे, येस पायवोटिंग स्ट्रॅटेजी सॅटिस्फाय होते. बघूयात, किंवा इथे डायरेक्ट लिहू शकता किंवा पुढे आपण लिहूयात. पायवोटिंग स्ट्रॅटेजी सॅटिस्फाय होते ते लिहिणं गरजेचं आहे. आता आपला अल्गोरिदम काय सांगतो जॅकोबीज मेथडचा, येस पहिल्या इक्वेशन नुसार पहिल्या व्हेरिएबलची किंमत काढा, दुसऱ्या इक्वेशन नुसार दुसऱ्या व्हेरिएबलची किंमत काढा आणि तिसऱ्या इक्वेशन नुसार तिसऱ्या व्हेरिएबलची किंमत काढा. ओके, देयरफॉर इक्वेशन नंबर 1 implies, येस पहिल्या इक्वेशन नुसार पहिल्या व्हेरिएबलची किंमत काढूयात. म्हणजे पहिलं व्हेरिएबल एका बाजूला ठेवून बाकी सगळ्यांचं पक्षांतर करूयात. व्हॉट वी गेट, 10x1 is equal to आवेच्या सातवी जसा आहे तसा minus twice x2 goes there becomes plus 2 times x2 आणि minus x3 goes there becomes plus x3. that implies याच्यानुसार आपला इंटरेस्ट कशात आहे, x1 चा आहे, त्याच्यामुळे x1 मध्ये आहे, त्यामुळे दोन्ही बाजूला 10 ने डिवाइड करूयात. therefore x1 is equal to 3/10. ओके, किंवा 3 प्लस किंवा 1/10 केलं तरी चालेल. कसं आहे, 3 प्लस 2 टाइम्स x2 प्लस x3 डिवाइडेड बाय 10 असेल. ठीक आहे, that implies x1 is equal to directly तो 3/10 that gives 0.3 plus 2/10 that is a 0.2 into x2 remains as it is plus 1/10 म्हणजे 0.1 into x3. that is equation number next suppose equation number 4. लक्षात आहे. तसंच इक्वेशन नंबर 5 इक्वेशन नंबर 2 नुसार दुसऱ्या व्हेरिएबलची किंमत काढूयात. म्हणजे इक्वेशन नंबर 2 नुसार दुसरं व्हेरिएबल x2 एका बाजूला ठेवून बाकी सगळ्यांचं पक्षांतर करतो. दॅट इम्प्लाइज देयरफॉर 10 times x2 is equal to 15. yes, minus 2x1 goes there becomes plus 2 times x1 and minus x3 goes there becomes plus x3. From this our interest is in x2. therefore dividing both the sides by 10, what we get, x2 is equal to, yes 15 plus 2 times x1 plus x3 सगळ्याला भागिले 10 असेल. ओके, that implies from this separate the denominators, we get x2 is equal to 15/10 that gives 1.5. next one plus 2/10 that is a 0.2, 2/10 that is a 0.2 into x1 आणि plus 1/10 म्हणजेच plus 0.1 into x3. that is equation number next suppose equation number 5 असेल. ठीक आहे, सिमिलरली त्याच पद्धतीने तिसऱ्या इक्वेशन नुसार तिसऱ्या व्हेरिएबलची किंमत काढूयात. म्हणजे तिसऱ्या इक्वेशन नुसार तिसरं व्हेरिएबल एका बाजूला ठेवून बाकी सगळ्यांचं पक्षांतर करूयात. इक्वेशन नंबर 3 implies व्हेरी सिंपल स्टेप, एव्हरीवन विल गेट. ओके, समजतं का सगळ्यांना. यस, तिसऱ्या इक्वेशन नुसार तिसरं व्हेरिएबल x3 जे काय आहे ते एका बाजूला ठेवतो, बाकी सगळ्यांचं पक्षांतर करतो. इथं मी स्टेप लिहितोय, पुढच्या एक्झाम्पलला मी स्टेप ओमिट करणार, डायरेक्ट लिहिणार. 10x3 is equal to 27 minus x1 goes there becomes plus x1 minus x2 goes there becomes plus x2. that implies our interest is in x3. therefore x3 is equal to dividing both the sides by 10, what we get, 27 plus x1 plus x2 whole thing divided by 10. from this we can write down the value of x3 as x3 is equal to, छेद सेपरेट करा, 27/10 that gives a 2.7. yes, plus 1/10 that is a 0.1 into x1 plus 1/10 that is a 0.1 into x2 असेल. that is equation number next suppose equation number 6. getting this? ओके, आता इथून पुढे ही स्टेप सगळ्यात महत्वाची पहा. इक्वेशन नंबर 4, 5 आणि 6 मिळवणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. कारण इथून पुढे
जेव्हा जेव्हा आपण x1 ची किंमत काढणार आहोत ऍट दॅट टाइम वी आर गोइंग टू मेक यूज ऑफ द इक्वेशन नंबर 4. गेटिंग दिस? ओके. इथून पुढे इक्वेशन्स घेत असताना जेव्हा जेव्हा आपल्याला x2 ची व्हॅल्यू काढायची आहे ऍट दॅट टाइम वी हॅव टू मेक यूज ऑफ इक्वेशन नंबर 5 बिकॉज LHS of equation number 5 is a x2, and whenever we are going to find out the value of the variable x3 at that time we have to make use of equation number 6 because LHS of equation number 6 is a x3. ठीक आहे. म्हणजे इथून पुढे जेव्हा x1 आणि x2 आणि x3 च्या व्हॅल्यू काढायच्या असतील तेव्हा आपल्याला इक्वेशन नंबर 4, 5 आणि 6 चा रिस्पेक्टिव्हली यूज करावा लागेल. लक्षात आहे? नाउ इथे तुम्हाला क्लिअर दिसते पहा, पायवटिंग स्ट्रॅटेजी म्हणजे काय असतं आपलं x2 चा कोएफिशियंट x1 चा कोएफिशियंट म्हणजे समेशन ऑफ mod of xij divided by xaij divided by aii that must be less than 1. दिसतं ते पहा 0.2 आहे, इथं 0.1 आहे, 0.2 plus 0.1 that is 0.3 and 0.3 is less than 1. Similarly 0.2 plus 0.1 here again 0.3 and 0.3 is again less than 1. Similarly here 0.1 plus 0.1 that is 0.3 and 0.3 is 0.2 that is less than 1 असेल. ठीक आहे. त्याच्यामुळे आपली पायवटिंग स्ट्रॅटेजी ऑटोमॅटिकली सॅटिस्फाय झाली. तर मेन्शन करूयात क्लिअरली, ते मेन्शन करायचं, त्याला 1 मार्क रिझर्व आहे. क्लिअरली पायवटिंग स्ट्रॅटेजी दॅट इज अ मॉड ऑफ, ओके, समेशन ऑफ मॉड ऑफ aij divided by aii is less than 1 for all. This symbol is for all the values of I and j. ठीक आहे. सगळ्या I आणि j साठी क्लिअरली समेशन ऑफ मॉड ऑफ aij divided by aii लेस दॅन 1 आहे. हे लिहायचं. या पायवटिंग स्ट्रॅटेजी लिहिण्यासाठी मार्क्स आहेत. Therefore pivoting strategy is satisfied. वाटलंच असं म्हणलं तरी चालेल. Yes, therefore pivoting strategy इथे लिहितो पहा, therefore pivoting strategy is satisfied. Therefore pivoting किंवा pivoting strategy is satisfied. किंवा necessary and sufficient condition is satisfied असं म्हणलं तरी चालेल. ओके, सॅटिस्फाय झाली. आता इथून पुढे आपली इटरेटिव्ह मेथड स्टार्ट झाली. आता काय करावं लागेल? येस, स्टेप नंबर फर्स्ट किंवा फर्स्ट इनिशियल अप्रॉक्सिमेशन म्हणूयात. नंबर 1 दॅट इज द इनिशियल अप्रॉक्सिमेशन. इथं नंबर नाही दिला तरी चालेल पहा, कारण आपण जशी इक्वेशन्स घेतोय त्या इक्वेशन्सला आपण नंबर देऊयात. ठीक आहे. इनिशियल अप्रॉक्सिमेशन, इनिशियल अप्रॉक्सिमेशन. आपल्याला माहिती आहे इटरेटिव्ह मेथड मध्ये आपल्याला सुरुवात कुठून तरी करावी लागते. जे सुरुवातीचं अप्रॉक्सिमेशन असणार आहे त्याला आपण इनिशियल अप्रॉक्सिमेशन असं म्हणत असतो. ठीक आहे. जॅकोबीज मेथड मध्ये आपण सुरुवात कुठून करतो? येस, वी स्टार्ट जॅकोबीज मेथड बाय टेकिंग इनिशियल अप्रॉक्सिमेशन्स फॉर द सोल्युशन ॲज अ 0. करेक्ट. ओके. जॅकोबीज मेथडचा अल्गोरिदम पुन्हा एकदा चेक करा. प्रिव्हियस सेकंड लास्ट लेक्चर आहे. पाठीमागचं लेक्चर आपण पायवटिंग स्ट्रॅटेजी बघितलं होतं. त्याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण जॅकोबीज मेथड पूर्णपणे एक्सप्लेन केलेली आहे. ते लेक्चर तुम्ही पुन्हा एकदा बघा. एक्झाम्पल इम्पॉर्टंट आहे. मॅट्रिक्सच्या कॅल्क्युलेशन पेक्षा ही कॅल्क्युलेशन्स लवकर होतात आणि सोपी आहेत. त्याच्यामुळे जॅकोबीज आणि गॉस सेडल मेथड ऑप्शनला टाकायची नाही. ओके, प्रत्येकाने जॅकोबीज आणि गॉस सेडल मेथड करायचीच आहे. इनिशियल अप्रॉक्सिमेशन, येस, इनिशियल अप्रॉक्सिमेशन किती घेत असतो आपण? येस, 0. करेक्ट. वी टेक इनिशियल अप्रॉक्सिमेशन. We take initial approximation, A dot standard short form लिहितो, for the variables x1, x2 and x3 as a 0. ठीक आहे. म्हणजे आपण प्रत्येक व्हेरिएबल साठी इनिशियल अप्रॉक्सिमेशन 0 घेऊयात. दॅट इज ते सिम्बॉलिकल लिहितो. दॅट इज x1 is equal to initial approximation for the value of x1 symbol x1 raised to 0 is equal to 0. Similarly, x2 is equal to initial approximation for the value of x2 that is a x2 raised to 0 that is equal to 0. Similarly, x3 is equal to initial approximation for the value of x3 that is a x3 raised to 0 that is equal to 0. ठीक आहे. इनिशियल अप्रॉक्सिमेशन आपण घेतलेला आहे. x1 is equal to 0, x3 is equal to 0 and x3 is equal to 0. Now पुढची स्टेप, फर्स्ट अप्रॉक्सिमेशन. फर्स्ट अप्रॉक्सिमेशन याला मी स्टेप नंबर 1 म्हणतो. लक्षात आहे? फर्स्ट अप्रॉक्सिमेशन. फर्स्ट अप्रॉक्सिमेशन किंवा
त्याला तुम्ही फर्स्ट इटरेशन असंही म्हणू शकता. फर्स्ट इटरेशन. ठीक आहे, फर्स्ट इटरेशन. आता फर्स्ट इटरेशन मध्ये आपल्याला कशा व्हॅल्यू काढायचे आहेत? येस, फर्स्ट इटरेशन नंतर आपल्याला काय मिळणार आहे? व्हॉट इज द आउटपुट ऑफ फर्स्ट इटरेशन? थेरॉटिकल बघितलेलं आहे. काय मिळेल आपल्याला? करेक्ट, फर्स्ट अप्रॉक्सिमेट व्हॅल्यूज फॉर द व्हेरिएबल्स x1 x2 अँड x3. ओके, त्याच्यामुळे जर टार्गेट काय दिले आहेत? टू फाइंड first approximations for the values of x1 x2 and x3. that is to find, symbolically तो x1 raised to 1 denotes first approximation for the value of x1. Similarly x2 raised to 1, that is the first approximation for the value of x2, and x3 raised to 1, that is the first approximation for the value of x3. ओके, हे आपला इंटेन्शन असेल. हे आपल्याला व्हॅल्यूज मिळवायच्या आहेत. मिळवूयात एक एक व्हॅल्यूज. टू फाइंड, yes, to find x1 raised to 1, that is the first approximation for the value of x1. Put x1 ची व्हॅल्यू काढत असताना काय करणार आपण? येस, इक्वेशन नंबर 4 डोळ्यासमोर ठेवा. इक्वेशन नंबर 4 च्या RHS डोळ्यासमोर ठेवा. त्यामध्ये जे काही व्हेरिएबल्स आहेत x2 आणि x3, त्या व्हेरिएबलच्या किमती आपण 0 टाकणार. दॅट इज पुट x2 is equal to x3 is equal to 0. Getting this? Okay, to find x1 raised to 1, put x2, yes, put x2 is equal to x2 raised to 0 is equal to 0, and x3 is equal to x3 raised to 0 is equal to 0 in कशामध्ये? इक्वेशन नंबर 4. कारण इक्वेशन नंबर 4 ची LHS x1 आहे. therefore इक्वेशन नंबर 4 मध्ये x2 is equal to x3 is equal to 0 टाकलं तर what we get? x1 raised to 1 is equal to only 0.3 plus 0 plus 0, no need to write down, that is a 0.3 only. लक्षात येत आहे? x2 is equal to 0 टाकला, x3 is equal to 0 टाकला इक्वेशन नंबर 4 मध्ये. इक्वेशन नंबर 4 आहे पहा, मी स्क्रोल करतोय. तुम्ही इक्वेशन नंबर 4 नोटबुक मध्ये नोट डाऊन करून घेतलं तरी चालेल, कारण ते आपल्याला सारखं लागणार आहे. प्रत्येक वेळेस स्क्रोल करून पाहण्यापेक्षा ते नोट डाऊन करून घेतलं तरी चालू शकेल. ठीक आहे, इक्वेशन नंबर 4 मध्ये x2 इक्वल टू 0, x3 इक्वल टू 0 पुटअप केल्यानंतर x1 ची व्हॅल्यू मिळाली 0.3. गेटिंग दिस? ओके, सिमिलरली आता x2 ची किंमत काढायची. x2 ची किंमत काढण्यासाठी इक्वेशन नंबर 5 च्या RHS मध्ये x1 आणि x3 च्या किमती टाका. इक्वेशन नंबर 5 च्या RHS डोळ्यासमोर ठेवा. ठीक आहे, टू फाइंड. लक्षात येतंय का? स्क्रोलिंग करतोय पहा मी, तुम्ही नोटबुक मध्ये लिहिलं तरी चालेल. टू फाइंड इक्वेशन नंबर 4, 5, 6 नोटबुक मध्ये नोट डाऊन करून घ्या. टू फाइंड x2 raised to 1, that is the first approximation for the value of x2. Put, yes, इक्वेशन नंबर 5 ची RHS डोळ्यासमोर ठेवा. त्यामधले व्हेरिएबल्स कोणकोणते आहेत? x1 इक्वल टू x1 च्या ऐवजी टाकणार x1 raised to 0, that is equal to 0, and दुसरा व्हेरिएबल काय आहे? x3, that is equal to x3 raised to 0, that is equal to 0 in कशात? yes, इक्वेशन नंबर 5. इक्वेशन नंबर 5 च्या RHS मध्ये पुटअप करूयात. इक्वेशन नंबर 5, therefore पुटअप करा. फर्स्ट approximation for the value of x2, symbol x2 raised to 1, that is equal to इक्वेशन नंबर 5 मध्ये RHS मध्ये जर x1 इक्वल टू 0 टाकलं, इक्वेशन नंबर 5 च्या RHS डोळ्यासमोर ठेवा. x1 इक्वल टू 0 टाकलं आणि x3 इक्वल टू 0 टाकलं, इक्वेशन नंबर 5 नुसार काय मिळतंय? यस, इक्वेशन नंबर 5 नुसार काय मिळतंय? x2 इक्वल टू 1.5 प्लस 0 प्लस 0 म्हणजे x2 ची किंमत मिळाली 1.5. लक्षात येतंय? yes, therefore from equation number 5 x2 is equal to किती व्हॅल्यू मिळाली? 1.5. गेटिंग दिस? समजतंय का? आलेल्या उत्तराला फोकस करा. फोकस करा म्हणजे असं स्क्वेअर करा. रिप्रेझेंटेशन इज ऑल्सो वन ऑफ द स्किल्स. तुमचं रिप्रेझेंटेशन नक्कीच चांगलं असलं पाहिजे. लक्षात आहे? नाउ सिमिलरली टू पुट, टू फाइंड x1 झाला, x2 झाला, आता x3 काढावा लागेल. x3 काढण्यासाठी इक्वेशन नंबर x3 काढण्यासाठी इक्वेशन नंबर 6 ची RHS डोळ्यासमोर ठेवा. टू फाइंड x3 raised to 1, that is the first approximation for the value of x3. Put, yes, इक्वेशन नंबर 6 च्या RHS बघा. स्क्रोल करतो पहा मी. तुमच्या नोटबुक मध्ये हे नोट डाऊन करून घेतलेलं असेलच. इथे मी स्क्रोल करतोय. इक्वेशन नंबर 6 च्या RHS डोळ्यासमोर ठेवा. व्हॉट इज दॅट? x3 इक्वल टू 2.7 प्लस 0.1 x1 प्लस 0.1 x2. ठीक आहे, म्हणजे याच्यामध्ये व्हेरिएबल्स कोण कोण आहेत? अंडरलाइन करतोय मी x1 आणि x2 इक्वल टू 0 टाकलं तर आय विल गेट द व्हॅल्यू ऑफ x3 raised to 1 as a 2.7. लक्षात आहे? ओके, टू फाइंड x3 raised to 1, put x1
is equal to initial approximation for x1 is a x1 raised to 0, that is equal to 0. Similarly, x2 is equal to initial approximation for x2, that is a symbol x2 raised to 0 is equal to 0 in equation number 6. Okay, हे सगळं स्टेप बाय स्टेप लिहिणं कंपल्सरी आहे, सगळं स्टेप बाय स्टेप लिहिणं गरजेचंच आहे. दॅट इज फर्स्ट. देअरफॉर याच्यात असेल फर्स्ट अप्रॉक्सिमेशन फॉर द व्हॅल्यू ऑफ x3, दॅट इज अ x3 raised to 1 इज इक्वल टू काय असेल फक्त 2.7. लक्षात येते. इक्वेशन नंबर 6 तुमच्या जवळ आहे. येस 2.7 असेल. लक्षात येते का? ऑल ऑफ यू गेटिंग दिस? व्हेरी सिंपल. कुणाला काही समजत नसेल यू कॅन आस्क. येस प्रोसीड. नाव पुढे. Thus after first iteration we have first iteration नंतर व्हॅल्यू काय आले ते लिहूयात. फर्स्ट इटरेशन we have, yes, what we have, x1 is equal to x1 साठी आता नव्याने व्हॅल्यू आली सिम्बॉल x1 raised to 1 is equal to जी व्हॅल्यू आपण फाइंड आउट केलेली आहे 0.3 कॉमा x2 पहिलं गणित आहे म्हणून आपण डिटेल लिहितोय पहा. नंतर आपण एखादी स्टेप ओमिट केली तरी चालते. x2 raised to 1 is equal to latest value available for x2 is now 1.5 and the value which is calculated for x3 as a x3 is equal to symbol x3 raised to 1, that is the first approximation for the value of x3 and which is executed as a 2.7. हा आपल्या पहिल्या स्टेपचा आउटपुट असेल. लक्षात आहे. x1 x2 आणि x3 चे आपल्याला पहिले अप्रॉक्सिमेशन मिळालेले आहेत. लक्षात येते का? ऑल ऑफ यू गेटिंग दिस? व्हेरी सिंपल थिंग. आपण डिस्कस करत जातोय म्हणून थोडा आपल्याला वेळ लागतोय. जेव्हा तुम्ही इंडिपेंडेंट सोडवायला घ्याल तेव्हा नक्कीच वेळ कमी लागेल. लक्षात आहे. स्टेप नंबर 2. येस, हेडिंग त्याचं सेकंड अप्रॉक्सिमेशन किंवा सेकंड इटरेशन और सेकंड अप्रॉक्सिमेशन काही म्हणा. इटरेशन असेल किंवा अप्रॉक्सिमेशन असेल. second iteration or the second approximation. Approximation standard short form APP dot केलं तरी चालेल. Approximation MATION. ठीक आहे. सेकंड इटरेशन किंवा सेकंड अप्रॉक्सिमेशनचं एम काय असणार आहे याच्यामध्ये आपण काय फाइंड आउट करणार आहे. सेकंड इटरेशन नावातच आहे. काय फाइंड आउट करणार आहे. सेकंड अप्रॉक्सिमेट व्हॅल्यूज फॉर द व्हेरिएबल्स x1 x2 अँड x3. ते आपलं टार्गेट आहे. टार्गेट काय ते लिहूया. टू फाइंड second approximations for the values of x1 x2 x3, that is to find symbolical लिहितो x1 raised to 2 comma x2 raised to 2 and x3 raised to 2. लक्षात आहे. Therefore yes, same procedure to find एक values find out करूया. To find x1 raised to 2, that is the second approximation for the value of x1. आता x1 ची व्हॅल्यू काढत असताना पुन्हा काय करायचं आहे. कोणतं इक्वेशन डोळ्यासमोर ठेवायचं आहे. येस, इक्वेशन नंबर 4 डोळ्यासमोर ठेवायचं. करेक्ट. इक्वेशन नंबर 4 4 डोळ्यासमोर ठेवा. इक्वेशन नंबर 4 4 मध्ये काय करायचं. इक्वेशन नंबर 4 4 मध्ये काय दिसतं तुम्हाला. व्हेरिएबल्स. येस, विच आर द व्हेरिएबल्स x2 अँड x3. x2 आणि x3 च्या किमती टाकायच्या आहेत. आता x2 आणि x3 साठी नव्याने आलेल्या किमती टाकायच्या आहेत. म्हणजेच वी हॅव टू पुट x2 is equal to x2 raised to 1 and x3 is equal to x3 raised to 1 in equation number 4. लक्षात आहे. Getting this? Okay. Therefore, yes, x3 x1 raised to 2 is equal to to find x1 raised to 2 put काय प्रोसिजर करायची ते लिहूयात. put x2 is equal to x2 साठी आता नव्याने आलेली व्हॅल्यू x2 raised to 1 which is calculated as a 1.5 and x3 is equal to x3 raised to 1 which is calculated as a 2.7 in equation number 4. लक्षात आहे. इक्वेशन नंबर 4 4 मध्ये x2 ची आणि x3 ची किंमत टाकूया. Therefore LHS तयार होईल x1 raised to 2, that is the second approximation for the value of x1 is equal to, yes, what is your observation, 0.3. ओके. आता कॅल्क्युलेशन व्यवस्थित करायचे. पर्यंत व्हॅल्यू ज्या त्या ठिकाणी पुटअप करा. प्लस येस, इक्वेशन नंबर 4 तुमच्या नोटबुक मध्ये आहे पहा. मला प्रत्येक वेळेस ते स्क्रोल करावं लागतंय. इक्वेशन नंबर 4 काय 0.2 x2 0.1 x3. 0.2 आणि 0.1 हे कोएफिशियंट आहेत.
प्लस 0.2 yes plus 0.2 into x2, the value of x2 is a 1.5 plus bracket plays important role in bracket 0.1 into x3, the value of x3 is nothing but 2.7. ठीक आहे, ज्या त्या ठिकाणी ज्या त्या व्हॅल्यू व्यवस्थित पुटअप केल्या दॅट इज इक्वल टू नाउ डू दी कॅल्क्युलेशन्स. वन स्ट्रोक कॅल्क्युलेशन केले तरी चालतील. कॅल्क्युलेटर तुमच्याकडे आहे. ओके, बिफोर डुईंग दॅट कॅल्क्युलेशन्स फिक्स दी मोड ऑफ दी कॅल्क्युलेटर करेक्ट अप टू 4 डेसिमल प्लेसेस. हाऊ टू फिक्स दी मोड दॅट यू नो व्हेरी वेल. ठीक आहे, मोड बटन प्रेस करा, कुठपर्यंत फिक्स येऊस्तोपर्यंत ते सगळं आपल्याला प्रोसिजर माहित आहे. ठीक आहे, वन स्ट्रोक करूयात. 0.3 प्लस इंटू ब्रॅकेट प्लेज इम्पॉर्टंट रोल 0.2 इंटू 1.5. ब्रॅकेट जर मिसप्लेस केले, ब्रॅकेट जर टाकले नाहीत तर डेफिनेटली आन्सर तुमचं चुकेल, कारण कॅल्क्युलेटरला कोणत्या क्रमाने कॅल्क्युलेशन्स करायचे माहित नाहीये. कोणत्या क्रमाने कॅल्क्युलेशन्स करायचे आपण त्या कॅल्क्युलेटरला सांगणार आहोत, त्यासाठी ब्रॅकेट प्लेज इम्पॉर्टंट रोल. ओके, 0.2 इंटू 1.5 ब्रॅकेट क्लोज प्लस मुद्दाम मी कॅल्क्युलेशन्स कसे करायचे ते पण डिटेल सांगतोय पहा. प्लस 0.1 प्लस 0.1 इंटू 2.7 ब्रॅकेट क्लोज इक्वल टू वन स्ट्रोक किती येत आहे 0.8700. प्रत्येकाने आपले आलेले आन्सर कमेंट बॉक्समध्ये चॅट बॉक्समध्ये रिप्लाय करा. दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट. प्रत्येकाने आपले आलेले आन्सर्स मेन्शन करा. 0.8722 किंवा नुसतं 0.8700 किंवा 0.87 नुसतं लिहिलं तरी चालेल. LHS लिहित चला. शेवटच्या स्टेपला निदान LHS लिहा. आलेल्या उत्तराला फोकस करा, म्हणजे आलेल्या उत्तराला आता चौकोन करा, फोकस करा, व्यवस्थित लिहा. 0.87 लक्षात येते. प्रत्येकाचं आलंय का? प्रत्येकाने मेन्शन करा. असे टू फाइंड, आता काय फाइंड आउट करणार? सेकंड अप्रॉक्सिमेशन फॉर द व्हॅल्यू ऑफ x2 दॅट इज x2 रेस टू 2. x2 ची किंमत काढताना इक्वेशन नंबर 5 डोळ्यासमोर ठेवा, इक्वेशन नंबर 5 च्या RHS डोळ्यासमोर ठेवा आणि इक्वेशन नंबर 5 च्या RHS मध्ये जे काही व्हेरिएबल्स आहेत कोण कोण आहेत तुमच्याकडे इक्वेशन आहेत कोण कोण आहेत x1 आणि x3 त्यांच्या किमती पुटअप करा. टू फाइंड x2 रेस टू 2 पुट x1 इज इक्वल टू x1 साठी पहिल्या स्टेपचा आउटपुट म्हणजेच x1 रेस टू 1 इज इक्वल टू किती आहे व्हॅल्यू 0.3 करेक्ट. and x3 is equal to the value available for x3 after first iteration is x3 raised to 1 that is equal to 2.7 in कशात टाकणार इक्वेशन नंबर 5. इक्वेशन नंबर 5 तुमच्या डोळ्यासमोर आहे. ओके, इक्वेशन नंबर 5 मध्ये x1 equal to 0.3 टाका आणि x3 is equal to 2.7 टाका. Therefore LHS x2 raised to 2 that is the second approximation for the value of x2 that is equal to proceed. किती आलंय बघा बरं, x2 किती आहे RHS मध्ये पुटअप करा 1.5 yes प्लस पुढचा कोएफिशियंट काय आहे इक्वेशन नंबर 5 मी स्क्रोल करतोय तुमच्याकडे ते आहे, नोट डाऊन करून घ्या, नोटबुक मध्ये नोट डाऊन करून घ्या. इक्वेशन नंबर 6 व्हॉट इज दॅट इक्वेशन नंबर 5 सॉरी 1.5 प्लस 0.2 इंटू x1 प्लस 0.1 इंटू x3 म्हणजेच 0.2 इंटू x1 ची व्हॅल्यू टाका प्लस 0.1 इंटू x3 ची व्हॅल्यू टाका, म्हणजे कोएफिशियंट काय आहेत 0.2 आणि 0.1. ओके, ते तुमच्याकडे आहेत, मला ते प्रत्येक वेळेस स्क्रोल करावं लागतं. 0.2 आणि 0.1 0.2 इंटू x1 the value of x1 is 0.3 plus into another bracket 0.1 into x3 the value of x3 is 2.7. bracket plays important role. Therefore x2 raised to 2 that is second approximation for the value of x2 is equal to one stroke calculation करा, use proper bracket. प्रत्येकाने कॅल्क्युलेटर घेऊन बसा. 1.5 प्लस 0.2 into 0.3 bracket close plus into another bracket 0.1 into 2.7 bracket close is equal to किती आलं 1.83. ऑल ऑफ यू किती आलं बघा, प्रत्येकाने तुमचा आलेला आन्सर मेन्शन करत चला. 1.83 इज इट करेक्ट? करेक्ट आहे का? 1.8300 त्याच्यापेक्षा 1.83 लिहिलं तरी सुद्धा चालू शकतं. इज इट करेक्ट ऑल ऑफ यू? प्रत्येकाचा आलेला आहे का? मेन्शन युअर आन्सर इन द कमेंट बॉक्स, चॅट बॉक्स. ओके, आलेल्या उत्तराला चौकोन करा, फोकस करा. सिमिलरली आता काय फाइंड आउट करणार लक्षात येतंय का? टू फाइंड yes
second approximation for the value of x3, that is x3 raised to 2. To find x3 raised to 2, comma, put x3 ची व्हॅल्यू काढत असताना इक्वेशन नंबर 6 डोळ्यासमोर ठेवा, इक्वेशन नंबर 6 ची RHS डोळ्यासमोर ठेवा आणि इक्वेशन नंबर 6 च्या RHS मध्ये जिथं जिथं व्हेरिएबल x1 आणि x3 आहे तिथे नवीन व्हॅल्यू पुट अप करा. पुट यस व्हेरिएबल इक्वेशन नंबर 6 तुमच्या डोळ्यासमोर आहे. x1 is equal to the value available for x1 is x1 raised to 1 is equal to काय व्हॅल्यू फाइंड आउट केली होती आपण x1 ची 0.3 and x2 is equal to the value available for x2 after first iteration is x2 raised to 1 which is nothing but equal to 1.5 in कशात इक्वेशन नंबर 6 मध्ये. ओके therefore put up करा x3 raised to 2 that is the second approximation for the value of x3 is equal to put up करा proceed. हे स्क्रोल करतो पाहावर तुमच्याकडे आन्सर डेफिनेटली आहे, तुमच्याकडे इक्वेशन्स आहेत, माझ्याकडे इक्वेशन्स नाही आहेत त्याच्यामुळे मला स्कोर करावं लागतं. ओके x3 मध्ये टाका, इक्वेशन नंबर 6 मध्ये x1 ची व्हॅल्यू आणि x2 ची व्हॅल्यू पुट अप करायची आहे. 2.7 0.1 आणि 0.1 हे तुमचे कोएफिशियंट्स आहेत. यस पुट अप करा 2.7 प्लस into bracket 0.1 into x1, the value of x1 is after first iteration 0.3 bracket complete plus 0.1 into value of x2 which is nothing but equal to 1.5. therefore perform the calculations by using calculator. scientific calculator ने calculations करा. x3 raised to 2 that is second approximation for the value of x3. okay proceed. 2.7 plus into bracket जे कॅल्क्युलेशन तोंडी शक्य ते तोंडी केले तरी चालतील. 0.1 into 0.3 bracket close plus into another bracket 0.1 into 1.5 bracket complete that is equal to उत्तर आलं 2.88. is it correct all of you? Is it correct? mention your answers in the chat box. 2.88 focus that answer 2.8800. okay therefore after second iteration हे सगळं लिहिणं बंधनकारक आहे, सगळं लिहिणं कंपल्सरी आहे. we have after second iteration we have yes what we have x1 is equal to आता x1 x2 x3 च्या नवीन व्हॅल्यू मिळाल्या. x1 is equal to x1 raised to 2 is equal to 0.87 comma x2 is equal to x2 raised to 2 x2 साठी नव्याने व्हॅल्यू मिळाली कोणती 1.83 and yes and x3 is equal to the latest value available for x3 is x3 raised to 2 that is equal to 2.88. लक्षात आहे 2.88 हा आपला सेकंड इटरेशनचा आउटपुट असेल. लक्षात आहे म्हणजे जॅकोबीज मेथड मध्ये आपण फर्स्ट इटरेशनचा आउटपुट सेकंड इटरेशनला देतोय. जोपर्यंत सेकंड इटरेशन संपत नाही तोपर्यंत आपण फर्स्ट इटरेशनच्याच व्हॅल्यू यूज करतोय. ओके मात्र पुढची जी आपली मेथड आहे गॉस सेडल मेथड त्याच्यामध्ये आपण हे असं करणार नाही, त्याच्यामध्ये थोडासा मायनॉर चेंज आहे. त्याच्यामुळे गॉस सेडल मेथड जर अंडरस्टँड करून घ्यायची असेल तर जॅकोबीज मेथड आपल्याला समजली पाहिजे, कारण जॅकोबीज मेथड मध्येच आपण थोडा चेंज करणार आणि गॉस सेडल मेथड डिराइव्ह करणार. लक्षात आहे म्हणजे जॅकोबीज मेथड मध्ये काय करतोय पहिल्या स्टेपचा आउटपुट आपण दुसऱ्या स्टेपला देतोय, दुसरी स्टेप संपूस तोपर्यंत आपण पहिल्या स्टेपला ज्या व्हॅल्यूज काढलेल्या आहेत त्या व्हॅल्यूज बदलत नाही. लक्षात आहे जे आपण गॉस सेडलला बदलणार आहोत, काय बदल करणार आहोत त्यावेळेस बघूया. ठीक आहे लिहिताना सिस्टमॅटिक लिहा पहा. मुद्दा मी इंटेन्सिव्हली इक्वल टू च्या खाली इक्वल टू लिहितोय. ओके रिप्रेझेंटेशन इज ऑल्सो वन ऑफ दी स्किल्स. ओके स्किल आहे त्याच्यामुळे लिहिताना सुद्धा एका खाली एक लिहू शकता, एका ठिकाणी एक लिहा. तुमचं रिप्रेझेंटेशन डेफिनेटली चांगलं असलं पाहिजे. पहा रिप्रेझेंटेशन जर चांगलं असेल तरच तुम्हाला मार्क्स सुद्धा चांगले डेफिनेटली पडतील. ठीक आहे नाव नेक्स्ट वन. येस तसं आता सेकंड इटरेशन झालं, आता थर्ड इटरेशन. टायटल देऊया थर्ड इटरेशन और थर्ड अप्रॉक्सिमेशन. थर्ड इटरेशन और थर्ड अप्रॉक्सिमेशन. ओके आता थर्ड इटरेशनचं एम काय थोडंसं फास्ट जातो बघा. इटरेशन मध्ये तेच 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 करायला लक्षात आले, लक्षात आलं असेल तुम्हाला बघा तेच तेच करतोय फक्त आपण व्हॅल्यूज वेगवेगळ्या घेतोय. ओके म्हणजे लूप मध्ये आपण फिरत राहतोय. टू फाइंड व्हॉट शुड बी एम ऑफ
Step number 3 to find correct third approximate values for x1, x2 and x3. That is to find x1 raised to 3, comma x2 raised to 3 and x3 raised to 3. ठीक आहे, that is our target. जेव्हा जेव्हा आपल्याला x1 ची व्हॅल्यू काढायची तेव्हा इक्वेशन नंबर 4 चा यूज करा. Therefore to find x1 raised to 3 third approximation for the value of x1. Put x1 ची व्हॅल्यू काढत असताना इक्वेशन नंबर 4 च्या RHS डोळ्यासमोर ठेवा. इक्वेशन नंबर 4 च्या RHS मधले व्हेरिएबल्स बघा आणि त्या व्हेरिएबल्सच्या ऐवजी आलेल्या व्हॅल्यू पुटअप करा. पुट व्हेरिएबल्स कोणकोणते आहेत? x2 इज इक्वल टू, आता x2 ची व्हॅल्यू काय पुटअप करावी लागेल? नवीन आलेली x2 raised to 2 which is calculated as a 1.83 and another variable which is a x3 that is equal to x3 raised to 2. Latest value available for x3 after second iteration is a x3 raised to 2 is equal to 2.88 in कशात? इक्वेशन नंबर 4 मध्ये. ठीक आहे, आणि इक्वेशन नंबर 4 मध्ये x2 is equal to 1.83 टाका आणि x3 is equal to 2.88 टाका. इक्वेशन नंबर 4 डोळ्यासमोर ठेवा. Therefore इक्वेशन नंबर 4 5 6 तुम्ही लिहून ठेवाच. Therefore x1 raised to 3 that is third approximation for the value of x1 is equal to इक्वेशन नंबर 4 च्या RHS त्याच्यामध्ये व्हॅल्यू पुटअप करा. इक्वेशन नंबर 4 बघा काय काय आहे. स्क्रोल करतो पहा, तुमच्या नोटबुक मध्ये ते नोट डाऊन केलेलं असेलच. ठीक आहे, स्क्रोल करतोय. इक्वेशन नंबर 4 काय ते पहा. 0.3 प्लस 0.2 इंटू x2 प्लस 0.1 इंटू x3 पुटअप करूयात. x2 ची आणि x3 ची व्हॅल्यू पुटअप करूयात. इक्वेशन नंबर 4 5 6 तुम्ही लिहूनच घ्या. पहा, मला प्रत्येक वेळेस ते स्क्रोल करायला लागतंय. तुमच्याकडे ते लिहिलेलं असेल तर डेफिनेटली तुमचा पण वेळ वाचेल. ठीक आहे, x1 raised to 3 इज इक्वल टू पुटअप काय करा व्हॅल्यू 0.3 प्लस 0.2 into into x2 the value of x2 is a 1.83 plus into another bracket 0.1 into x3 the value of x3 is a 2.88. लक्षात येतंय? Therefore now perform the calculations by using calculator. x1 raised to 3 is equal to, proceed करा calculation, once to calculation करा. 0.3 plus into bracket 0.2 into 1.83 bracket close plus into another bracket 0.1 into 2.88 bracket close. Okay, bracket close is equal to, what is the answer? Yes, mention your answer in the comment box. Chat box मध्ये आन्सर मेन्शन करा. सगळ्यांचे आन्सर सेम आले तरच करेक्ट आहे. जर सगळ्यांच्या आन्सर मध्ये व्हरायटी आली तर वी हॅव टू व्हेरीफाय इट अगेन. 0. Yes, what is the answer? 0.9540. ठीक आहे, फोकस युअर आन्सर फोकस करा. लक्षात येतंय? All of you getting this? समजतंय का? A group students, B group students, very simple thing. Now to find x2 raised to 3 that is the third approximation for the value of x2. Put x2 ची व्हॅल्यू काढत असताना इक्वेशन नंबर 5 च्या RHS डोळ्यासमोर ठेवा. इक्वेशन नंबर 5 च्या RHS मधल्या व्हेरिएबलच्या किमती पुटअप करा. तेच आणि तेच इटरेटिव्ह मेथड. पुट इक्वेशन नंबर 5 च्या RHS मध्ये व्हेरिएबल कोण आहेत? x1 ची व्हॅल्यू आपल्याला टाकावी लागेल which is the output of the step number 2 that is a x1 raised to 2. Okay, is equal to किती व्हॅल्यू काढली होती? x1 is equal to x1 raised to 2 is equal to किती व्हॅल्यू काढली होती? 0.87. ज्या त्या प्लेसला ज्या त्या व्हॅल्यू व्यवस्थित पुटअप करा. व्हॅल्यूज पुटअप करायला चुकला तर डेफिनेटली सगळे एक्झाम्पल चुकणार आहे. इटरेटिव्ह मेथड किंवा न्यूमेरिकल मेथडचा एक ड्रॉबॅक आहे, पहा कुठं चुकलं समजत नाहीये, त्यासाठी चुकायचंच नाहीये. कॉन्फिडन्स इज मोस्ट इम्पॉर्टंट. ठीक आहे, अँड x3 is equal to the value available for x3 after the second iteration is a x3 raised to 2 is equal to 2.88 in equation number 5. Getting this? equation number 5 मध्ये पुटअप करूयात. पहिले एक्झाम्पल आहे म्हणून मी थोडंसं सावकाश सांगत आहे. x2 raised to 3 is equal to, proceed. Yes, equation number 5 च्या RHS त्यामध्ये व्हॅल्यूज पुटअप करा. 1.5 plus into bracket 0.2 into x1 that is 0.2 into value of x1 is a 0.87 bracket close plus into another bracket 0.1 into x3 the value of x3 is a 2.88. Getting this? Okay, therefore do the one stroke calculations. One stroke calculation करा. किती येते बघा
जे आन्सर येतं ते चॅट बॉक्समध्ये रिप्लाय करा. x2 raised to 3 इज इक्वल टू येस प्रोसीड. x2 raised to 3 ची व्हॅल्यू कॅल्क्युलेशन करा. 1.5 प्लस इंटू ब्रॅकेट 0.2 इंटू 0.87 ब्रॅकेट क्लोज प्लस इंटू ब्रॅकेट 0.1 इंटू 2.88 bracket complete is equal to 1.9620. Getting this correct? 1.9620. लक्षात आहे. तसंच आता थर्ड अप्रॉक्सिमेशन फॉर द व्हॅल्यू ऑफ x2 काढा. आन्सर फोकस करत चला, सुटसुटीत व्यवस्थित लिहित चला. ठीक आहे. टू फाइंड एका खाली एक इक्वल टू खाली इक्वल टू व्यवस्थित रिप्रेझेंटेशन करा. टू फाइंड x3 raised to 3 that is the third approximation for the value of x3 put yes इक्वेशन x3 ची व्हॅल्यू काढत असताना इक्वेशन नंबर 6 डोळ्यासमोर ठेवा. इक्वेशन नंबर 6 ची आल्याच्याच डोळ्यासमोर ठेवा. त्यांच्यामध्ये असणाऱ्या व्हेरिएबलच्या किमती पुटअप करा. सेम वर्डिंग, माझं वर्डिंग पण चेंज होत नाही. पहा फक्त काय चेंज होत आहे, व्हॅल्यू चेंज होत आहेत. गेटिंग दिस ओके. म्हणजेच x1 ची किंमत टाकावी लागेल. x1 इक्वल टू x1 raised to 2 that is equal to x1 raised to 2 ची व्हॅल्यू किती होती 0.87 and x2 is equal to x2 raised to 2 second approximate value that is equal to किती होती x2 raised to 2 x2 ची व्हॅल्यू किती होती yes x2 ची व्हॅल्यू 1.83 in इक्वेशन नंबर नेक्स्ट सपोज इक्वेशन नंबर 6. लक्षात आहे. इक्वेशन नंबर 6 ची LHS ही आपली x3 होती. देयरफॉर पुटअप करा. इक्वेशन नंबर 6 मध्ये पुटअप करा. x3 raised to 3 is equal to proceed 2.7 plus 0.1 into x1 that is 0.1 into 0.87 plus into another bracket 0.1 into x2 the value of x2 is a 1.83. लक्षात आहे. ज्या त्या ठिकाणी ज्या त्या व्हॅल्यू व्यवस्थित टाका, कॉन्फिडेंटली सोडवा. पहिल्या एक्झाम्पलला थोडा वेळ लागला तरी चालेल, फक्त चुकायचं नाही. न्यूमेरिकल मेथडचा ड्रॉबॅक आहे, कुठं चुकलं समजत नाहीये. ठीक आहे. प्रोसीड 2.7 प्रत्येकाने कॅल्क्युलेशन करा. प्लस इंटू ब्रॅकेट 0.1 इंटू 0.87 ब्रॅकेट क्लोज प्लस इंटू अनदर ब्रॅकेट 0.1 इंटू 1.83 ब्रॅकेट क्लोज इज इक्वल टू किती आलं 2.97. इज इट करेक्ट? इज इट करेक्ट? प्रत्येकाचं हेच आलंय का? कुणाचं वेगळं आलं असेल तर सांगा. वी हॅव टू चेक, वी हॅव टू व्हेरीफाय. 2.9700. ठीक आहे. फोकस वे आंसर 2.9700. फोकस वे आंसर. दस आफ्टर थर्ड इटरेशन, प्रत्येक इटरेशन नंतर आउटपुट काय येतो तो लिहायचा. ओके. दस आफ्टर थर्ड इटरेशन, दस आफ्टर थर्ड इटरेशन किंवा थर्ड अप्रॉक्सिमेशन म्हणलं तरी चालेल. आफ्टर थर्ड इटरेशन वी हॅव yes we have what we have x1 is equal to x1 साठी आता नव्याने व्हॅल्यू मिळाली x1 raised to 3 that is the third approximation for the value of x1 is equal to 0.9540. next one x2 is equal to latest value available for x2 is a x2 raised to 3 is equal to 1.9620 and the value x3 is equal to x3 raised to 3 is equal to 2.9700. ओके. हा झाला आपला तिसरं अप्रॉक्सिमेशन, तिसरं इटरेशन. कुठपर्यंत जायचं आपल्याला? येस, चौथ्या इटरेशन पर्यंत जायचं आहे. लक्षात येते. आता या सक्सेसिव्ह अप्रॉक्सिमेशनच्या व्हॅल्यूज वाढायला पाहिजेत किंवा कमी व्हायला पाहिजे असं काही नाहीये. फक्त आपल्याला कॅल्क्युलेशन्स करेक्ट करायचे आहेत. व्हॅल्यू ज्या येतील ते येतील. ठीक आहे. किती डेसिमल पर्यंत मॅच होते आपल्याला या गणिताला बघण्याची आवश्यकता नाहीये. फक्त आपल्याला इटरेशनची संख्या ही 4 हवी आहे, 4 पाहिजे आहे. ठीक आहे. नेक्स्ट वन. आता चौथं इटरेशन घेऊयात. लास्ट इटरेशन दॅट इज अ फोर्थ इटरेशन. स्टेप नंबर नेक्स्ट, स्टेप नंबर 4. नाव देऊन टाकतो फोर्थ इटरेशन और फोर्थ अप्रॉक्सिमेशन, काही म्हणा. फोर्थ इटरेशन और फोर्थ अप्रॉक्सिमेशन. ठीक आहे. व्हॉट इज टार्गेट ऑफ दिस स्टेप? टू फाइंड. येस, काय टार्गेट आहे? फोर्थ अप्रॉक्सिमेशन फॉर द व्हॅल्यूज ऑफ x1 x2 आणि x3 काढायचं आहे. दॅट इज टू फाइंड
x1 raised to 4 comma x2 raised to 4 and x3 raised to 4. ठीक आहे, दॅट इज अवर टार्गेट. प्रोसीड. आता एक एक व्हॅल्यूज काढूया. टू फाइंड, ऑल ऑफ यू गेटिंग दिस, टू फाइंड x1 raised to 4, फोर्थ अप्रॉक्सिमेशन्स फॉर द व्हॅल्यू ऑफ x1. लक्षात येते का प्रत्येकाला? येस. डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. डोंट फॉरगेट टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. ओके, कंटेंट जर समजत असेल डेफिनेटली लाईक करत चला, शेअर करत चला, सबस्क्राईब करत चला. लक्षात येते? कारण आपल्याला जर व्हिडिओ कंटेंट तुम्हाला आवडला असेल, व्हिडिओ कंटेंटमधलं सगळं समजत असेल तर डेफिनेटली माझ्यापर्यंत ते पोहोचण्यासाठी लाईक तर जरूर करा. ओके, लाईक प्रत्येकाने केलं तरी चालेल, शेअर करा, सबस्क्राईब करा. ओके, टू फाइंड x1 raised to 4 दॅट इज इक्वल टू, येस, x1 काढत असताना इक्वेशन नंबर 4 च्या डोळ्यासमोर ठेवा. इक्वेशन नंबर 4 मध्ये असणाऱ्या व्हेरिएबल्सच्या व्हॅल्यूज टाका. टू फाइंड x1 raised to 4, व्हेरिएबल्स कोणकोणते आहेत? इक्वेशन नंबर 4 तुमच्या जवळ आहे. इथं मी स्क्रोल करून वर जात नाही, पहा तुम्ही लिहून ठेवलेलं आहेच आहे. बघा त्याच्यामध्ये काय आहे, काय काय व्हेरिएबल्स आहेत. x2 इज इक्वल टू, x2 ची व्हॅल्यू टाकायची, लेटेस्ट व्हॅल्यू विच इज आफ्टर थर्ड इटरेशन, दॅट इज x2 raised to 3 इज इक्वल टू, yes, what is that value? 1.9620 and दुसरं व्हेरिएबल कोणतं आहे? x3 इज इक्वल टू, x3 साठी तिसऱ्या इटरेशन नंतर आलेली व्हॅल्यू म्हणजे x3 raised to 3 इज इक्वल टू 2.97 इन कशात टाकायचं आहे? इक्वेशन नंबर 4 मध्ये. ठीक आहे, थोडंसं फास्ट जातोय पहा. देअरफॉर टाका इक्वेशन नंबर 4 मध्ये. इक्वेशन नंबर 4 तुमच्या जवळ आहे. देअरफॉर x1 raised to 4 that is the fourth approximation for the value of x1 is equal to, what is that? 0.3 प्लस इंटू ब्रॅकेट, येस, 0.2. इक्वेशन नंबर 4 डोळ्यासमोर आहे तुमच्या, तुम्ही नोटबुक मध्ये नोट डाऊन करून घ्या. 0.3 प्लस इंटू ब्रॅकेट, ब्रॅकेट प्लस इम्पॉर्टंट रोल, ब्रॅकेट टाकत चला. 0.2 into x2, the value of x2 is 1.9620. ज्या त्या ठिकाणी ज्या त्या व्हॅल्यू व्यवस्थित टाका. व्हॅल्यू जर चुकल्या तर डेफिनेटली सगळं चुकत जाईल, त्यामुळे चुकायचंच नाही, काळजीपूर्वक, प्रिकॉशन. 0.1 into x2, the value of x2 is 2.97. Therefore, do the calculations. x1 raised to 4 is equal to, yes, one stroke calculation करा, प्रत्येकाने कॅल्क्युलेशन करा. कोणाला काय कॅल्क्युलेशन करायला प्रॉब्लेम असेल यू कॅन आस्क. 0.3 into bracket, 0.2 into 1.962, 0.2 into 1.962. ओके, किंवा 9620 म्हणलं तरी चालेल, डझंट मॅटर. ब्रॅकेट क्लोज, प्लस इंटू अनदर ब्रॅकेट 0.1 into 2.97, ब्रॅकेट क्लोज. प्रत्येकाने करा, प्रत्येकाला आलं पाहिजे पहा, म्हणून मी सावकाश जातोय. जर कुणाची कॅल्क्युलेशन फास्ट होत असतील तर नुसतं मेन्शन करून ठेवा. आपल्याला सगळ्यांना घेऊन समोर पुढे जायचंय, सगळ्यांना हे जमलं पाहिजे. दॅट इज इक्वल टू, येस, 0. व्हॉट इज दॅट आन्सर? मेन्शन इन द कमेंट बॉक्स. 0.9894. इज इट करेक्ट? फोकस युअर आन्सर, आन्सरला शोरूम करा. लक्षात येते का? तेच कॅल्क्युलेशन पुन्हा आहेत, फक्त आपण व्हॅल्यू चेंज करतोय. टू फाइंड, आता काय फाइंड आउट करणार? x2 raised to 4, दॅट इज द फोर्थ अप्रॉक्सिमेशन फॉर द व्हॅल्यू ऑफ x2. x2 raised to 4 ची व्हॅल्यू काढत असताना इक्वेशन नंबर 5 च्या आरएचएस डोळ्यासमोर ठेवा. इक्वेशन नंबर 5 च्या आरएचएस मधल्या व्हेरिएबलच्या किमती पुटअप करा. व्हेरिएबल्स कोण आहेत? येस, तुमच्याकडे नोट डाऊन केलेले आहे. व्हेरिएबल्स कोण आहेत? x1 आणि x3. दॅट इज पुट x1 इज इक्वल टू, व्हॅल्यू अवेलेबल फॉर x1 आफ्टर थर्ड इटरेशन इज x1 raised to 3. एक इटरेशन संपल्याशिवाय आपण व्हॅल्यू बदलत नाही पहा, आपण गॉस शेड्यूल मध्ये आपण बदलणार. लक्षात येते? हा चेंज आहे. चेंज काय ते नंतर कळेल. x1 raised to 3 इज इक्वल टू, व्हॅल्यू किती काढली x1 raised to 3 ची? 0.9540 अँड x3 साठी थर्ड इटरेशनची व्हॅल्यू म्हणजेच x3 raised to 3 इज इक्वल टू, व्हॉट इज दॅट व्हॅल्यू? 2.97 इन कोणत्या इक्वेशन मध्ये? इक्वेशन नंबर 5. लक्षात आहे? इक्वेशन नंबर 5 मध्ये पुटअप करा. देअरफॉर LHS x2 raised to 4 इज इक्वल टू, इक्वेशन नंबर 5 मध्ये पुटअप करा 1.5. हे सगळं लिहिणं गरजेचं आहे. आता आपण सगळ्याला समजेल असं थोडंसं स्लो जातोय म्हणून वेळ जास्त लागतोय. जेव्हा तुम्ही इंडिपेंडंट सोडवायला लागाल तेव्हा नक्कीच वेळ कमी लागेल. 0.2 into x1, द व्हॅल्यू ऑफ x1 इज 0.954. पहिल्यांदा सोडवत असताना वेळ किती लागतो डझंट मॅटर, नंतर आपण टाइम ऍक्सेलरेट करू शकतो. प्लस 0.1 into x3, the value of x3 is 2.97. पहिल्या एक्झाम्पलला फक्त प्रोसिजर समजून घ्यायची पहा, वेळ किती लागतो डझंट मॅटर.
आपण इथे सगळे सायमल्टेनियसली सोडवतोय, त्याच्यामुळे थोडासा वेळ नक्कीच जास्त लागेल, पण जेव्हा तुम्ही इंडिपेंडंट सोडवाल तेव्हा नक्कीच वेळ तुमचा कमी लागेल. बस इट. करा कॅल्क्युलेशन, प्रत्येकाने करा. कोणाला काय कॅल्क्युलेशन जमत नसतील यू कॅन आस्क. किती ते सांगावं मला. येस, रिप्लाय युअर आन्सर इन द कमेंट बॉक्स. मी पण सायमल्टेनियस कॅल्क्युलेशन करतोय पहा. यूज कॅल्क्युलेटर. 1.9878 किती आलं. येस, 1.9878. इज इट करेक्ट. प्रत्येकाचा आलेला आहे का. कुणाचं काय वेगळा असेल तर सांगा. वी हॅव टू चेक, वी हॅव टू व्हेरीफाय. प्रोसीड. लक्षात येते का. आता तसंच x3/4 काढूया. टू फाइंड yes, x3/4, that is the fourth approximation for the value of x3. x3 व्हॅल्यू काढत असताना इक्वेशन नंबर 6 च्या वेळेस डोळ्यासमोर ठेवा. लक्षात घ्या, प्रत्येक इक्वेशन मध्ये आपण इक्वेशन नंबर 4, इक्वेशन नंबर 5 आणि इक्वेशन नंबर 6 चा वापर करत आहोत. त्यामुळे इक्वेशन नंबर 4, 5, 6 मोस्ट इम्पॉर्टंट, ते करेक्ट असलेच पाहिजे. टू फाइंड x3/4, put yes, x1 is equal to value available for x1 after third iteration is a x1/3, which is a 0.954, and x2 is equal to the value available for x2 after third iteration is a x2/3 is equal to x2 ला व्हॅल्यू काय आहे. सगळ्या व्हॅल्यू तुमच्या जवळ आहे, ज्या ठिकाणी ज्या व्हॅल्यू पुटअप करा. इन इक्वेशन नंबर 6 असेल. ओके, therefore पुटअप करा. Therefore x3/4, fourth approximation for the value of x3 is equal to 2.7 plus into bracket 0.1 into x1, the value of x1 is a 0.9540 bracket close, plus into another bracket 0.1 into x3, the value of x3 is a 1.9620. Therefore do the calculations, do the correct calculations by using calculator. येस, कॅल्क्युलेटर वापरून करेक्ट कॅल्क्युलेशन्स करा. प्रत्येकाने करा. काय कॅल्क्युलेशन्स येतात, काय आन्सर येतात ते मेन्शन करा. आय एम ऑल्सो डुईंग द कॅल्क्युलेशन्स. 2.7 फास्ट प्लस इंटू ब्रॅकेट 0.1 इंटू 0.954, ओके, ब्रॅकेट क्लोज, प्लस इंटू अनदर ब्रॅकेट 0.1 इंटू 1.962 ब्रॅकेट क्लोज इज इक्वल टू व्हॉट इज द आन्सर. 2.9916. इज इट करेक्ट. थोडंफार वेगळा असेल तरी सुद्धा सांगत चला. पहा, मी सायमल्टेनियस टीचिंग करत असताना कॅल्क्युलेशन करतोय, म्हणजे कदाचित माझ्याकडून एखादी व्हॅल्यू चुकण्याचे पॉसिबिलिटीज आहेत. तुमचं काही वेगळं असेल तर सांगत चला. वी हॅव टू चेक इट अगेन. x3/4 इज इक्वल टू 2.9916. ओके, thus आता आपल्याला 4 इक्वेशन पर्यंत आन्सर काढायचे आहेत. 4 इक्वेशन पर्यंत आन्सर काढत असताना किती डेसिमलला आन्सर मॅच झाला आहे ती बघण्याची आवश्यकता नाही. डायरेक्ट आपण फायनल इक्वेशन्स, फायनल आन्सर लिहूयात, कारण इथे आपले 4 इक्वेशन झालेले आहेत. देअरफॉर आफ्टर 4th इक्वेशन्स किंवा आफ्टर 4 इक्वेशन्स, आफ्टर 4 इक्वेशन्स वी हॅव, ओके, 4 इक्वेशन्स नंतर आलेले उत्तर, वी हॅव अप्रॉक्सिमेट व्हॅल्यूज. या सगळ्या व्हॅल्यूज, एवढे सगळे कॅल्क्युलेशन करून आलेल्या ज्या काही व्हॅल्यूज आहेत त्या अप्रॉक्सिमेटच आहेत, अंदाजेच आहेत. अंदाजे इन द सेन्स अप्रॉक्सिमेट आहेत, या बिनचूक व्हॅल्यू नाही आहेत, करेक्ट व्हॅल्यू नाही आहेत, अंदाजे व्हॅल्यू आहेत, अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू आहेत. कारण आपण हे इक्वेशन इथं संपतंय का नाही, हे पुढे वाढत जाणार आहे. 5वं, 6वं, 7वं, 8वं अँड सो ऑन, हे सगळं वाढत जाणार आहे. आपल्याला कुठंतरी थांबायचं आहे. ते 4 इक्वेशन नंतर आपल्याला थांबायला सांगितलं होतं, म्हणून इथं आपण थांबितलो आहोत. म्हणजे डेफिनेटली 4 इक्वेशनला काढलेली व्हॅल्यू सुद्धा अप्रॉक्सिमेटच आहे. ठीक आहे. देअरफॉर आफ्टर 4 इक्वेशन्स वी हॅव अप्रॉक्सिमेट व्हॅल्यूज ऑफ the variables x1, x2 and x3 as काय काय आल्या. x1 is equal to x1 साठी आलेली व्हॅल्यू म्हणजेच x1/4 is equal to व्हॅल्यू किती आली 0.9894. Similarly x2 is equal to approximate value for x2 is equal to x2/4 is equal to 1.9878. Similarly the value for x3 is equal to, yes, x3 साठी आलेली व्हॅल्यू म्हणजेच x3/4 is equal to which is a 2.9916. लक्षात येत आहे. ओके, आता जर आपण दोन लगतची अप्रॉक्सिमेशन जर बघितली तर x1/3 आणि x1/4 फोकस करतोय. पहा इथे मी x1/3 ची व्हॅल्यू आहे 0.9540 आणि x1/4 ची व्हॅल्यू 0.9894. म्हणजे आतापर्यंत फक्त किती प्लेस मॅच झाले,
एक डेसिमल फक्त मॅच झाले पहा. x2 ची किंमत आहे 1.9620, x2 रेस टू 4 ची व्हॅल्यू आहे 1.9878. म्हणजे आतापर्यंत दशांश चिन्हानंतरचं किती घर मॅच झाले, फक्त एकच डेसिमल प्लेस मॅच झालेला आहे. सिमिलरली x3 रेस टू 3 ची व्हॅल्यू आहे 2.97 आणि x3 रेस टू 4 ची व्हॅल्यू आता आपण कॅल्क्युलेट केलेली आहे. x3 रेस टू 4 ची व्हॅल्यू किती आहे 2.9916. म्हणजे फक्त एकच डेसिमल मॅच झालेलं आहे. म्हणजे 4 इटरेशन्स घेतल्यानंतर फक्त एकच डेसिमल प्लेस आपलं मॅच झालेलं आहे. तर 4 डेसिमल प्लेसेस मॅच होऊस तोपर्यंत आपल्याला आन्सर काढायला सांगितलं असतं तर नक्कीच इटरेशनची संख्या ही भरपूर 14-15 इटरेशन आपल्याला लागली असते. ठीक आहे. म्हणजे शक्यतो एक्झाम मध्ये विचारत असताना किती डेसिमल प्लेसेस पर्यंत आन्सर करेक्ट काढा असं विचारण्याच्या ऐवजी किती इटरेशन्स घ्या हे विचारलेलं असतं. हे कन्व्हिनियंट आहे, कारण आपल्याला मार्क्सची मर्यादा आहे. मार्कांची मर्यादा असल्यामुळे डेफिनेटली किती डेसिमल प्लेसेस पर्यंत काढायचं याच्यापेक्षा किती इटरेशन्स घ्यायचे हे तुम्हाला एक्झाम मध्ये दिलेलं असेल. म्हणजे आता 4 इटरेशन्स घेतल्यानंतर फक्त आणि फक्त एकच डेसिमल मॅच झालेलं आहे. लक्षात आहे. जर आपल्याला 4 डेसिमल किंवा 3 डेसिमल प्लेसेस पर्यंत आन्सर करेक्ट काढायला विचारलेलं असतं तर नक्कीच नंबर ऑफ इटरेशन्स 10-15 आपल्याला घ्यावे लागले असते आणि तेवढा वेळ आपल्याकडे एक्झाम मध्ये नसतो. त्याच्यामुळे डेफिनेटली तुम्हाला नंबर ऑफ इटरेशन्स किती घ्यायचे हे विचारलेलं असेलच. ठीक आहे. म्हणजेच दिस इज दी एक्झाम्पल. लक्षात येते का? व्हॉट इज द आयडिया? जॅकोबीज मेथड मध्ये आपण फर्स्ट इटरेशनचा आउटपुट सेकंड इटरेशनला देतोय. सेकंड इटरेशन पूर्ण कॅरी आउट करत असताना आपण काय करतोय, फर्स्ट स्टेपचा आउटपुट यूज करतोय. सिमिलरली सेकंड स्टेपचा आउटपुट आपण थर्ड स्टेपला देतोय आणि थर्ड इटरेशन पूर्ण कॅरी आउट करत असताना आपण सेकंड स्टेपचा इनपुट बदलत नाहीये. ठीक आहे. गॉस सेडल मध्ये मात्र आपण असं करत नाहीये. गॉस सेडल मध्ये थोडासा चेंज आहे, थोडासा डिफरन्स आहे. तो काय आपण नंतर बघूया. ओके. दस इन टुडेज लेक्चर वी सीन हाऊ टू सॉल्व द एक्झाम्पल बाय युझिंग जॅकोबीज मेथड. लक्षात आहे. जॅकोबीज मेथडने एक्झाम्पल कसं सोडवायचं हे आपण बघितलेलं आहे. गेटिंग दिस? ओके. लेट्स स्टॉप हियर. थँक्यू.